आखाती देशामधून भारतामध्ये उड्डाण करून आलेल्या 2 विमानापैकी एका विमानामध्ये कोल्हापुरातील प्रवासी होते. त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले हुपरीतील हे सगळे ग्रुप आहे तो पर्यटनासाठी गेला होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ही सगळी परिस्थिती तिथली आहे ती बिकट झाली होती आणि त्यांना माघारी येणं हे खरं तर खूप अवघड झालं होतं. मात्र आता हे कोल्हापूरमध्ये सुखरूप पोहोचलेले आहेत, आपल्या घरी पोहोचलेले आहेत. आत्तापर्यंत 2च विमानं आहेत ती भारतामध्ये आलेली आहेत आखाती देशातून आणि त्यामध्ये एका विमानामध्ये हा संपूर्ण ग्रुप आहे तो होता. मला सांगा, तुम्ही दुबईला गेला होता फिरायला, त्याच्यानंतर काय तिथं घडले आणि खरं तर देवाचे उपकार म्हणावे तुम्ही सुखरूप परत आलेला? हो, देवाचे खूप उपकार आहेत, सगळे वडिलांचे आशीर्वाद आहेत. आम्ही व्यवस्थित पोहोचलो. इथल्या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य चांगलं केलं. आमचे मित्र नगरसेवक गोपी शेट्टी यांनी सगळ्यांनी आम्हाला वेगवेगळा आधार दिला, घरच्यांनी आधार दिला. इथल्या गव्हर्नमेंटचे खूप आभार आहेत की त्यांनी आम्हाला व्यवस्थित इथपर्यंत सुखरूप आणलं. खासदार साहेबांचेही खूप आभार आहेत की त्यांनी आम्हाला सहकार्य वेळोवेळी मदत म्हणजे फोन करून आधार दिला आणि व्यवस्थित आणलं इथपर्यंत. तुम्ही ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणची परिस्थिती काय होती? आम्ही ज्या लॉजवर होतो त्या आमच्या समोरही थोडंसं ड्रोन हल्ला वगैरे झाला होता. खूप भीतीदायक परिस्थिती होती, पण आमच्या टूरवाल्यांनी वगैरे आम्हाला म्हणजे सहकार्य चांगलं केलं. आम्ही म्हणजे त्यांनी कुठलीही म्हणजे भीती अशी दाखवली नाही. आम्ही लॉजवर स्टे केला. आम्हाला जे नियम दिले होते बाहेर पडू नका वगैरे ते आम्ही फॉलो केलो, पण वातावरण अगदी भीतीदायक होतं तिथं. तिथली परिस्थिती अतिशय भीतीदायक होती. वाटलं होतं का की तिकडे जाऊन अशा पद्धतीनं अडकू आपण? नाही, अजिबात वाटलं नव्हतं, कारण शेप दुबई असं म्हणत होते ना, त्यामुळे आम्हाला शेप, कारण आम्हाला गव्हर्नमेंटनं भरपूर सहकार्य केलं. खासदार धैर्यशील मान्याने वरचीवर फॉलो घेतला आमचा. प्रशासकीय आपलं आपत्ती व्यवस्थापन प्रसाद संकपाळ यांनी पण आपल्याला वरचीवर फॉलो तर काय परिस्थिती होती सांगा? अशी काय नॉर्मल होती, असं एवढं भयानक असं काय नव्हतं. असं परंतु नॉर्मल लोक होती अशी. त्यामुळे भीतीचं वातावरण होतं. तुम्हाला ते ड्रोन वगैरे पडतेले दिसत होते? भीती वाटत होती तिथं. आणि पहिलाच प्रसंग आम्हाला युद्ध बघायचा हा. हे सगळं चालू झाल्यानंतर तिथली परिस्थिती किंवा तुम्हाला तिथं काय सूचना देत होत्या तिथल्या सरकारकडून? सूचना काय, रात्री 12ला मेसेज यायचे मोबाईलवरती. आणीबाणीला चालू झाल्या किंवा असं म्हणजे सकाळी दिवस उगायच्या आत आम्हाला मेसेज यायचं की रूमच्या बाहेर जाऊ नका, इथं दंगा धोपा आहे, तुमचं संरक्षण आम्ही करतोय, तुम्ही काय काळजी करू नका. तिथल्या सरकारनं पण आम्हाला चांगले हे दिले. पण दुबईमध्ये पण अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत, त्या विमानतळ आहे ते बंद झालं होतं. नाही होय, आम्ही दुपारी जेवायचं आम्ही बस घेऊन चाललो होतो नाही, तर त्यावेळेला आमच्या समोर सकाळी झाला ते झाला, पण दुपारी जेवायला जात असताना सुद्धा आमच्या एका म्हणजे 500 फुटाच्या अंतरावरती असा धुराचा लोट उठला होता. आम्ही सगळ्यांनी गाडीत जेवढी होतो ती सगळ्यांनी आम्ही सर्वांनी बघितली ती. त्यानंतर आणि परत भीती वाटायला लागली मनात. त्याला म्हटलं परत जाताना आणि काय घडतंय काय, आमच्या म्हणजे अनेक परत हल्ला बिल्ला होतोय का असं म्हणजे हे वाटत होतं. खरं तर तिथून सुखरूप येईल असं वाटत होतं का ही सगळी परिस्थिती? पाहिजे सुखरूप यायचं कठीण होतं, कारण प्रत्येक फ्लाईट पण बंद झाल्या. पण त्या टूर मॅनेजमेंटमध्ये चांगलं केलं कार्य. आणि इतिहा म्हणून फ्लाईट होते, ती एकच फ्लाईट आली, बाकी सगळे अजून तिथं अडकून येते बरीच लोक. आणि आमच्या समोर ब्लास्ट झाला त्याच्या आधी काय भीती वाटत नव्हती, पण समोर ब्लास्ट झाल्यावर जरा भीती वाटत होती. म्हणजे ही सगळी मंडळी आहेत ही दुबईमधून अबुधाबीला गेली आणि मग तुम्हाला त्या ठिकाणाहून तुम्ही खरं तर दुबईमधून निघणार होता, मात्र अबुधाबीला तुम्ही बाय रोड गेला. त्यावेळची काय परिस्थिती होती? बाय रोड जाताना परिस्थिती काय होती? नाही, ती वाईट होतीच ती. म्हणजे बरं म्हणजे काय व्यवस्थित नव्हती ती काय, म्हणजे बेकार म्हणजे टेन्शन चालतंच ते नाही की ड्रोन स्वतः पडता बैठला, मी स्वतः बैठला नाही, त्यामुळे तो भीतीचं वातावरण होतंच त्यावेळा की आपण जाऊ नाही काय उफरलं जातो नाही काय वाटायला ते भीती वातावरण होतंच. गाव म्हणजे घरच्या लोकांनी, नातेवाईकांनी किंवा मित्रांनी, नगरसेवक गोपी शेठ, खासदार धैर्यशील मान्याने साहेबांनी. खरं तर तुम्ही म्हटला की विमान ज्यावेळी उड्डाण घेतलं त्यावेळी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, इकडे लोक सगळी काळजीत होती. सगळ्यांनी त्यावेळी विमान चालू झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवलेत. गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवलेत. आणि म्हणजे वैमानिकांनी पण आम्हाला म्हणजे धाडशीपणाने नेलं. इतिहार विमान होतं, तिने पण धाडशीपणाने नेलं आणि आम्ही उतरल्यानंतर पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात आणि त्यांचं म्हणजे कौतुक केलं. हे पहिलंच विमान म्हणजे चालू झालं बंद झाल्यानंतर. तुम्ही त्यावेळी तिकडे अडकला होता, त्यावेळी घरच्यांकडून कॉन्टॅक्ट होत होता काय? घरच्यांची म्हणजे कारण मनामध्ये घालमेल चालू झालेली सगळ्यांची. काय नाही, आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, बाहेर पडू नका आणि काही घाबरू नका असे म्हणत होते. आणि आम्ही मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. इकडे परत सुखरूप येईल असं वाटत होतं का? जरा भीती वाटत होती. काही नाही, एवढं घाबरायचं काही कारण नाहीये तिथं. ही सगळी मंडळी ज्यावेळी या सगळ्या
तुम्ही देखील त्या ह्याच्यामध्ये होता, तर काय तिथली परिस्थिती होती आणि आता तुम्ही तिथून सुखरूप आल्यानंतर काय वाटतं? नाही, आता आम्ही सुखरूप, खूप आनंद झालाय आम्हाला. तिथे परिस्थिती तर भयानकच होतं, पण आम्ही इथं पोहोचलो. हे सगळ्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद म्हणा, श्री स्वामी समर्थांचं त्यांचं कृपादृष्टी म्हणा, त्यामुळे आम्ही व्यवस्थित तिथे येऊन पोहोचलो. आणि सगळ्या नातेवाईकांचे, सगळ्यांचे खूप खूप आम्ही आभार. ह्या सगळ्या मंडळी जी सगळी गेली होती त्या सगळ्या मंडळींना खरं तर तिथल्या सरकारनं खूप मदत केलेली आहे. आणि मदत केल्यानंतर ज्यावेळी हे विमानतळावर आले त्यावेळी तुम्हाला गिफ्ट देखील दिलं. हा, काय काय गिफ्ट दिलं? 1000 दिरहम तिथलं दिलं पर हेड. आणि तुम्ही काय पण एन्जॉय करायत, काय पण खरेदी करा तुम्ही तिथं. काय सांगितलं त्यांना? त्रास झाला आमच्यामुळे. हो, आमच्या ती गौरव म्हणलं आमच्यावर तुम्हाला त्रास झाला त्यावेळेस सॉरी बोलले तिने. आणि हे बाबा गिफ्ट घ्या. आणि प्रत्येक बॅग देखील आम्हाला हात लावू दिला नाही तिथल्या कर्मचारी. भारतीय चलनातील किती रुपये होते? ते 25,000 रुपये, 26,000 रुपये भारतीय चलनातलं. प्रत्येकी प्रत्येकी 26,000 रुपये त्यांनी गिफ्ट म्हणून दिलं आम्हाला, म्हणजे व्हाउचर दिलं. आणि एअरपोर्टवर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खरेदी करा म्हटले भारतीय चलनाप्रमाणे. हा, चलन फक्त तिथं म्हणजे त्यांच्या त्या ह्याला चालत होतं, विमानतळावर चालत होतं. बाहेर तुम्ही नेले म्हटले परत चालणार नाही कुठं. हा, त्यामुळे ते आहे ते सगळं नाही 25,000 लोकांनी कुणी घड्याळ घेतली, कुणी चॉकलेट घेतली, कुणी काय म्हणजे पोराची खेळणी घेतली. जे काय घडलं त्यात त्यांचा काय दोष नव्हता, तरी पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आमच्यात तुम्ही आलाय, तुम्हाला त्रास झालाय, त्याबद्दल त्यांनी 25,000 रुपये आम्हाला दिले. ह्याचं काय पण खावा, काय शॉपिंग करा, काय करा ते करा. एकदम चांगले सहकार्य केले सरकारनं. ही खरं तर सगळी मंडळी गेल्यानंतर ही पुन्हा एकदा परत आलेली आहेत. आणि इथल्या घरच्या लोकांचं काय नेमकं, सगळे तुमची मंडळी घरातली देखील गेली होती बाहेर, त्यावेळी तुमच्या मनामध्ये इकडे काय घालमेल होती? इथं खूप भीती वाटत होती, कारण ती जी परिस्थिती होती खूप अंडर प्रेशर होती. आपल्याला त्यांनी सांगत होते की सगळं व्यवस्थित आहे, पण हा हल्ला काय असा म्हणजे ग्राउंडवरचा नव्हता. ड्रोन हल्ले होते किंवा क्षेपणास्त्र येत होती, त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नव्हतं. खूप अंडर प्रेशर होतं. पण एक आमची भगवंतावर श्रद्धा की बाबा आम्हाला म्हणजे आजपर्यंत आपण सगळ्यांनी चांगली कामं केल्यात, त्यामुळं इथं आम्ही सुरक्षित पोहोचू हे 100% आम्हाला गॅरंटी होती. कारण आमची भगवंतावर अटळ श्रद्धा आहे आणि आम्हाला इथं सुखरूप आमच्या सगळ्या फॅमिली ह्या ग्रुपना आणणार ही आम्हाला माहिती होतं. तर आपण बघितलं की ही जवळपास 25 जणांचा ग्रुप हुपरीमधला आहे, तो दुबईमध्ये गेला होता. आणि त्याच्यानंतर ते तिथली परिस्थिती आहे ती बिकट झाली त्या सगळ्यांना, कारण दुबईतलं विमानतळ आपल्याला माहिती आहे की त्याची काय अवस्था झाली. त्याच्यानंतर हे बाय रोड अबुधाबीला गेले आणि मग तिथून म्हणजे भारतामध्ये जी 2 विमानं आली त्या 2 विमानापैकी एका विमानामध्ये कोल्हापुरातील हा 25 जणांचा ग्रुप होता. आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे तिथल्या सरकारनं या सगळ्यांची माफी मागितली आणि भारतीय चलनातले 26,000 रुपये, प्रत्येकी 26,000 रुपयेचं गिफ्ट आहे ते या सगळ्या मंडळींना दिले. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, हुपरी, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.